जय महाराष्ट्र मित्रांनो. अटलांटाच्या त्या शहरामध्ये जसा कोको कोलाचा सिक्रेट फॉर्म्युला दडवून ठेवलेला आहे ना मित्रांनो, तसं भारतीय बुद्धिमत्तेचा सुद्धा सिक्रेट फॉर्म्युला आहे. सिक्रेट आहे भारतीय बुद्धिमत्तेचं सुद्धा रहस्य आहे. ते कुठं मिळतं माहितीये का, कुठं कळतं माहितीये का? एक माणूस भारतातून 100-125 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये आला आणि त्यानं जे भाषण केलं ना, त्याच्या भाषणाच्या पहिल्या वाक्यालाच टाळ्यांचा कडकडाट झाला अमेरिकेमध्ये. हो मित्रांनो, भारतीय बुद्धिमत्तेचं रहस्य शिकागोमधील स्वामी विवेकानंदांनी जे भाषण केलं ना, त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर कळतं की भारतीय बुद्धिमत्ता श्रेष्ठ काय, का जगावर राज्य करते, खास करून आयटीच्या बाबतीत. ते त्या सभागृहात गेल्यानंतर कळतं. 100-125 वर्षापूर्वी माणूस आला, त्या सभागृहामध्ये गेलो ना आपण मित्रांनो, आजही गेलो ना, टाळ्यांचा कडकडाट आपल्या कानामध्ये जाणवतो. तिथं एकमेव फक्त फोटो आहे मित्रांनो स्वामी विवेकानंदांचा सभागृहामध्ये सोनेरी कलर मध्ये लावलेला. आजही त्या सभागृहामध्ये खूप कार्यक्रम होतात, पण एकमेव स्वामी विवेकानंदांची आठवण, त्यांचा फोटो आणि त्यांनी केलेलं भाषण त्या सभागृहामध्ये आजही प्रति म्हणून वाटलं जातं. लोक आठवण म्हणून गोळा करतात. ते ज्यावेळी आपण वाचतो भाषण, त्या सभागृहात जातो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की भारतीय बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि तिचं रहस्य काय आहे. भारतीय बुद्धिमत्तेचं रहस्य कशात दडलेलं आहे माहिती आहे का मित्रांनो? भारताचं प्राचीन विज्ञान, भारताचं प्राचीन धर्मशास्त्र, धार्मिक ग्रंथ, आपले जे संत होऊन गेले ना, मराठीमध्ये खास करून ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांनी जे साहित्य लिहिलं ना, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, याच्यामध्ये भारतीय बुद्धिमत्तेचं रहस्य दडलेलं आहे. जे समाजसुधारक होऊन गेले, त्यांनी जे कामं केली आपल्यासाठी, त्यांनी जे विचार मांडले, त्याच्यामध्ये भारतीय बुद्धिमत्तेचं रहस्य दडलेलं आहे. आणि योग प्राणायाम मेडिटेशन हे भारतानं जगाला दिलेली देणगी. या योग प्राणायाम मेडिटेशन मध्ये भारतीय बुद्धिमत्तेचं रहस्य दडलेलं आहे मित्रांनो. त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर आपल्याला समजतं की भारतीय बुद्धिमत्ता का श्रेष्ठ आहे, भारतीय तत्वज्ञान, भारतीय धर्म का श्रेष्ठ आहे, ते तिथं गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. कोको कोलाचा सिक्रेट फॉर्म्युला काय नसतात म्हणणारे, भारताच्या बुद्धिमत्तेचं रहस्य सुद्धा खोट आहे किंवा स्ट्रॅटेजी म्हणून दाखवावी मला. धन्यवाद.